तर जसं की तुम्ही सगळ्यांनी इंस्टाग्रामला प्लस यूट्यूबला शॉर्ट्सला बघितलंय की नुकतीच आमच्या नवीन घराची वास्तुशांती झालेली आहे आणि त्यामध्ये मला जास्त काही क्लिप शेअर नाही करता आल्या, म्हणून मी सेम शॉर्ट फॉर्मॅटमध्येच लॉंग व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या मोठ्या ब्लॉगमध्ये. 2 दिवस कार्यक्रम आम्ही ठेवलेला. आदल्या दिवशी सत्यनारायण पूजा, नवग्रह पूजा आणि वास्तुशांतीचा होम. त्याच्यामुळे सकाळी सकाळी आता देवांना सगळ्यात आधी घेऊन जावं लागतं, म्हणून मम्मीला जसं की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की रेणुका देवी आहे, सो मम्मी आणि पप्पा घरचे देव नेऊन सगळ्यात आधी बाहेर पडले. तर घरच्या देवांना घालवताना आमच्या इकडे पद्धत अशी असते की पायावर पाणी वगैरे ओतायचं असतं. त्यानंतर मम्मी पप्पा तिकडे आधी पोचलेले, कारण मला गारवा न्यायचा होता त्याच्यामुळे मी नंतर जाणार होते. सो त्यांनी तिथं पोचल्यानंतर देव काय डायरेक्ट आत घेतले नाहीत, कारण भटजींचं किंवा गुरुजींचं म्हणणं असं होतं की एकदम देव आपण आत घेत नाही, त्याच्यामुळे ते त्यांनी आधी पहिला बाहेर खुर्चीतच ठेवले. आता हे सगळं ना आमच्यासाठी पहिल्यांदाच होतं, कारण सहसा कर्नाटकात पद्धत वेगळी आहे आणि महाराष्ट्रात पद्धत वेगळी आहे आणि आम्ही हा कार्यक्रम मात्र पूर्णपणे महाराष्ट्राच्या पद्धतीने करायचा ठरवला होता. त्याच्यामुळेच सो इकडं खुर्चीत देवी म्हणजेच आई साहेबांना आणि एका साईडला आमचे जे घरचे कुळदेव वगैरे आहेत त्यांना ठेवण्यात आलं. नंतर सगळी आवरावर आत ऑलरेडी चालू होती. आता मम्मी पप्पा त्याच्यानंतर आत गेले आणि तिथं काय झालं ते मला जास्त काही आयडिया आली नव्हती, कारण मी नंतर गेलेले. तर इथं ही नवग्रह पूजा अशी काही मांडून घेतली होती आणि एकाकडं होम, तर कोपऱ्यामध्ये परत नंतर चालू होणार होती ती सत्यनारायण पूजा. आता असं ठरलेलं की होमाला मम्मी पप्पा बसणार आहेत आणि सत्यनारायणच्या पूजेला दादा बसणार आहे. त्याच्यामुळे इकडं काहीतरी हळदी कुंकू आणि परत पूजेची सुरुवात ऑलमोस्ट झालेली, जेणेकरून हे सगळं झाल्यानंतर म्हणजेच आत गृहप्रवेश केल्यानंतर मग देव पण आत घेता येतात असं काहीतरी असतं. त्याच्यामुळे सो इकडं 3 भटजी आलेले आणि तिन्ही गुरुजींनी पण छान अशी मस्त पूजा मांडलेली आणि घरी येतात समाधान वाटत होतं. अशी ही पूजा देखील ती होती. ऍक्च्युली बघायचं झालं तर 25 वर्षाचं स्वप्न आमचं आज पूर्ण झालंय. याच्या मागची मेहनत आणि याच्या मागचे जे काही कष्ट आहेत ना ते आठवलं की अजून पण डोळ्यात पाणी येते. पप्पांनी जितके कष्ट खाल्लेत ना त्यात लेवलला तर आम्ही 100रातले 5% पण पाहिले नसतील. हो, आम्ही पण बघितलेत, पण इतका स्ट्रगल नाही केला जितका मम्मी पप्पांनी केलाय, कारण त्यांना सगळं करून ही वाट्याला स्ट्रगलच होता. आणि त्या मानानं बघायला गेलं तर 100रातले 5% कष्ट पण आम्ही नाही बघितलेले. आयुष्यातली सगळी स्वप्न पूर्ण झालेली आहेत, पण हे मात्र शेवटचं स्वप्न होतं जे आमचं पूर्ण व्हायचं राहिलेलं. आणि त्याच्यासाठी मात्र मम्मीचं टेन्शन काही चुकत नव्हतं. ती कायम म्हणायची की कधी माझं स्वतःचं घर होणार, जे की एकच माझं स्वप्न राहिलंय, बाकी मला कोणतीच अपेक्षा नाही. पण 6 महिने आधी न कळत काय माहिती का पप्पा, मी आणि दादा तिला हेच समजवायचो की लवकरात लवकर आपलं घर होईल, तू काय काळजी करू नकोस. आणि सुदैवानं वेळ इतकी चांगली आली, महाराजांचा आशीर्वाद आणि पप्पांच्या कष्टांचं फळ म्हणता येईल. त्यानंतर गुरुजींनी सांगितलं की देवांना सगळा आपला काना कोपरा घराचा प्रत्येक दाखवून घ्यायचा आहे. आता ही पद्धत मला माहिती होती, जे की मी बघितली होती रील्स मध्ये. सो इकडे मम्मी पप्पांनी घर दाखवून घेतलं आणि आता फायनली आमचे देव जे आहेत परमनंटली आमच्या देवारात आलेले आहेत. त्याच्यानंतर मात्र बारी होती तोरणात घ्यायची. तर इकडं तोरणाची बुट्टी, आंबीलचा मोगा आणि तोरण असं काहीतरी होतं. त्यानंतर आंबीलचा मोगा मावशीने घेतला आणि तोरण ह्यांनी घेतलं, कारण मला मात्र हट्ट चालू होता सगळ्यांचा की नाही, गारव्याची बुट्टी मात्र तू डोक्यावरच घ्यायचीस. त्यामुळे इकडं आम्ही गारव्याची बुट्टी डोक्यावर घेतली आणि त्याला आधी पहिला आरती करून घेतात किंवा ओवाळून घेतात असंही म्हणता येईल. आता आम्हाला सगळेजण चिडवत होते की नाही, गारवा तिकडून आणायचा असतोय ऍक्च्युली. त्याच्यामुळे आम्ही परत पाठीमागे गेलो आणि तिकडून गारवा आणत होतो. त्यात आमच्या साहेबांचं असं चालू होतं की मी चांगला दिसतोय ना, त्यामुळे सगळेजण इथं हसत होते. आणि बघता बघता वेळ झाला आणि गारव्याला आरती करून आम्ही गारवा आत घेतला. तर ऍक्च्युली ना मला गारव्याच्या पाठीमागचं महत्व पण माहित नव्हतं, पण गारवा यासाठी आणतात, वास्तुशांतीत असो किंवा लग्नात असो, असं म्हणतात की गारवा आणल्यानं आपलं घर किंवा आपली वास्तू जी आहे ती थंड म्हणजेच गार राहते. त्याच्यामुळं आता ही सगळी पहिलीच पद्धत आहे. याच्या पाठीमागचं काहीही ना मम्मीला माहित होतं ना मला माहित होतं. सो मम्मीची मैत्रीण जी आहे, म्हणजेच आम्ही लहानपणापासून एकत्र आहे, त्या काकीने मला सगळं समजावून सांगितलं. त्यांच्यासोबतच सगळा गारव्याचा बाजार केला. त्यानंतर मदतीला काय गावाकडून मावशी, आई, मामी सगळेजण होते, त्यामुळे इतका काही लोड आला नाही. गावाकडून पाहुणे ना आज रात्री येणार होते, पण त्याच्या आधी मात्र माझे सासरे, मम्मीचे आई वडील, मावशी आणि मम्मीची एक भाऊजाई म्हणजेच माझी मामी आणि आई असं आलेले सगळेजण. त्यानंतर ना इथं मात्र थोडीशी मजा वाटत होती, थोडेसे मिक्स इमोशन्स होते, कारण मम्मी पप्पांच्या स्वप्नांसाठी आम्ही पण खूप झटके खाल्लेत असं म्हणलं तरी चालेल, कारण त्यांनी जितकं आमच्यासाठी केलंय ते आम्ही त्यांच्यासाठी कधीच त्याची परतफेड नाही करू शकत, कारण शेवटी आई वडील ते आई वडीलच. कारण ना माझ्या पप्पांच्या वाईट वेळेत कोणीच नव्हतं जितकं आम्ही जवळून बघितलंय. सो आता असं झालंय की आपल्याला आपणच आहे, कुणाची वाटही बघायची आणि कुणाकडून काही सजेशनही घ्यायचे नाहीत. फक्त आपण, आपली फॅमिली, जे काही आपल्या हातात आहे तितकं आपल्याला 100% द्यायचं आहे. हे म्हणून आम्ही या घराचा निर्णय घेतला होता. माहीत नव्हतं की लोन पास होईल नाही होईल. ह्या घराची स्टोरी पण खूप मोठी आहे, कधीतरी मी मोठ्या ब्लॉगमध्ये ती पण सांगेन.
पण महाराजांच्या आशीर्वादाने म्हणजेच की हे आमच्या घराची स्वप्नपूर्ती पण गुरुचरित्र पारायणाच्या कालावधीमध्येच झालेली आहे, त्याच्यामुळे आम्ही महाराजांचे एवढे ऋणी आहोत. त्यानंतर इकडे होमाला सुरुवात झालेली होती. आता हा वास्तुशांतीचा होम असावा असं मला वाटतंय. त्यानंतर इकडे मम्मी पप्पा होमाला बसले आणि गुरुजींनी सांगितलं की किचन ओट्याच्या फरशीवर प्रत्येक घराच्या दरवाजावर ओम, श्री आणि स्वस्तिक काढून घ्या. तर इकडं मम्मी पप्पांची पूजा पण चालू झालेली होती आणि त्यानंतर मला सुतगुंडी पुजायला बोलवलं. आता ही सुतगुंडी म्हणजे असं म्हणतात की पूर्ण घराला गुंडळायची असते. ॲक्च्युली ही 5 वेळा गुंडळायची असते, पण आता ते टेरेसच्या घरांमुळे पॉसिबल नसल्यामुळे 5 सुतगुंडी एकदाच घेऊन त्या गुंडळायच्या, म्हणजे ते 5 प्रकारे झालं असं म्हणणं होतं गुरुजींचं. एकाकडे इथे गारवा सुद्धा पूर्ण मिक्स करून घेतलेला आणि इथं नवग्रह पूजेची मांडणी अजून पण चालू होती. ह्याच्यानंतर आम्ही पण वेगळं डेकोरेशन केलं, ती वेगळी गोष्ट आहे. आणि इथं मात्र घामाघूम झालेले सगळ्यांची धावपळ झालेली, कोणीही रात्रभर झोपलं नव्हतं. त्यानंतर आम्ही वरती टेरेसला आलो आणि इथं आता सुतगुंडी गुंडळायचं चालू झालं. म्हणजे इथं आम्ही 4 ठिकाणी 4 खिळे मारलेले, जेणेकरून त्यालाच आम्हाला गुंडळता येईल, कारण अशीच काही ती गुंडळता येत नाही त्याच्यामुळे. सो इथं तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सुतगुंडळी गुंडळायची आणि त्या 5ही ज्या सुतगुंड्या आहेत त्या एकत्र पकडायच्या आणि पूर्ण चौफेरपणे आपण त्या गुंडळायच्या. आणि पाठीमागून जे एक जण आहे ते पाणी टाकत येतात आणि एक जण आहे ते गारवा शिंपडत येतात. आता इथं काकी पाणी टाकत होत्या आणि मावशी गारवा शिंपडत होते आणि मी पुढे सूत गुंडळत होते आणि साहेब आमचे व्हिडिओ घेत होते. ऊन फार होतं, त्याच्यामुळे लवकरात लवकर संपून जायची माझी गडबड चालू होती. तर काकींचा आणि साहेबांचा ओरडायचं चालू होतं की तुला इतकी काय गडबड आहे, जरा हळू ये, व्हिडिओ काढतोय त्याच्यामुळे. सो इथं मावशी आहे आणि काकी आहेत पाठीमागून आणि ही माझ्या मामाची मुलगी आहे. परत खाली आलो, अजून ही होम चालूच होता. म्हणजे इतका काय असं फारसा वेळ नाही लागला, छानपणे मस्त पूजा संपन्न झाली. पप्पांनी ऑलरेडी बोरवेलला ना दहीभात दाखवून घेतलेला, पण इथं सांगितलं परत की रांगोळी काढायचं आहे आणि इथं पण गारवा ठेवायचा आणि इथं पण सुतगुंडी गुंडळायची. त्याच्यामुळे इथं छान अशी, फार काही मोठी नाही, छोटीशी रांगोळी काढून घेतली आणि इथं पण सूत गुंडळून घेतलं, कारण रांगोळी दुसऱ्या दिवशी काढायची होती. आज काही तितके असे जास्त गेस्ट येणार नव्हते, तरी पण आम्ही दारात छोटीशी काढलेली. पण दुसऱ्या दिवशी जे आहे ना, दारातच जेवणाचा कार्यक्रम होता, त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी पण काही रांगोळी काढणं झालं नाही. त्याच्यानंतर आम्ही 5 घागरी ज्या आहेत त्या आत घ्यायच्या असं ठरवल्या, भरल्या घागरी. म्हणजेच काय की 5 नद्यांचं पाणी आपल्या घरी आल्याचं असं समजूत असते असं म्हणतात. त्याच्यामुळे मम्मीच्या ज्या गल्लीतल्या मैत्रिणी आहेत, म्हणजे जुन्या घराकडच्या, त्यांना आम्ही सांगितलं होतं आणि माझा एक आंबीलचा मोगा, अशा मिळून आम्ही 5 घागरी ज्या आहेत त्या आरती करून आत घेतल्या. आता त्या हिथंच सजवल्या आणि आमच्याच बोरवेलचं पाणी घेतलं. त्याच्यानंतर त्यांचे पाय धुवायचे, त्यांना हळदी कुंकू द्यायचं, आरती करायची आणि त्यानंतरनं मग त्या आत घ्यायच्या. असं काही म्हणजे होत्या प्रथा, त्यामुळं ते पण आम्ही करून म्हणजे नंतर आम्हाला असं वाटायला नको की अरे यार हे करायला पाहिजे होतं किंवा ते आमच्याकडून राहिलं, ते आम्हाला करता आलं नाही असं काय. त्याच्यामुळे जितकं काही आमच्या मनात होतं तितक्या सगळ्या इच्छा आम्ही पूजेच्या दिवशी करायच्या त्या पूर्ण करून घेतल्या आणि सगळेजण आले. सगळ्यांचा उत्साह बघून पण बरा वाटला, किंवा कोण आम्हाला असं म्हणलं नाही की नाही मला हे नाही जमणार, ते नाही जमणार. जिथं काही आम्ही कुणाला विचारलं तिथं काही सगळ्यांचाच रिस्पॉन्स छान होता की हो आम्ही नक्की येऊ, तुम्ही काही काळजी करू नका. त्यानंतर जे आहे आम्ही हे पूर्ण आत घेतलं. आता ह्या 5 गळशा पण पूर्ण घरभर फिरवायच्या होत्या, सो त्या फिरवून घेतल्या आणि किचन ओट्यावर अशा पद्धतीनं मांडलेल्या होत्या. हे पण दिसायला खूप छान दिसत होतं. त्यानंतर ना मग वेळ होती ती म्हणजे अग्निपूजन करायची. आता शेगडीवर जाऊ नका प्लीज, कारण जी एक शेगडी आहे ती जुन्या घरात ऑलरेडी जेवणासाठी लागणार होती. आमची मेन जी आहे गॅस तो तिथं होता, म्हणून इथं आम्ही ही जुनी जी आहे तीच जोडलेली. सो इथं पूजा करून घेतली. तर मला आधी असं वाटलेलं की हा मान सगळ्या मम्मीचा असणार आहे, सो मम्मी करेल, पण गुरुजींचं म्हणणं होतं की बहीण आहे तर बहिणीनं करायचं आणि मम्मी पप्पा होमाला बसलेले त्याच्यामुळं. पण साहेबांचं म्हणणं असं होतं की तू हे सगळं जे करत आहेस तुला व्हिडिओमध्ये बघून म्हणतील की तुझंच घर आहे का. पण माझ्याकडे काही ऑप्शन नव्हता. गुरुजींनी जसं जसं सांगितलं मी तसं कंटिन्यू केलं. इकडं शेगडीवर पानाचा विडा, घुगऱ्या आणि फूल ठेवलं आणि दूध उतू घालवायला ठेवलं. इकडं तोपर्यंत दादा जो आहे तो सत्यनारायणच्या पूजेला बसलेला. म्हणजे एकाकडं होम, एकाकडं सत्यनारायणची पूजा आणि बाकीकडं सगळे हे किचनच्या काय असतील त्या प्रथा. सगळंच व्यवस्थितपणे पार पडलं, त्याच्यामुळं काहीही वेळ झाला नाही. वेळेत छान अशी पूजा पार पडली. दूध पण इकडं पटकन उतू गेलं. हे पण बघून मनाला खूप 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 आनंद झाला. आता मगाशी जे दूध उतू गेलं त्यात गुरुजींनी सांगितलं की त्याच्यामध्ये हळद मिक्स करायची आणि किचन ओट्यावर प्लस सगळ्या घरच्या दरवाजांवर हात उठवायचे. आता भरपूर जणांचं म्हणणं असेल की हळदीचे का, कुंकुवाचे का नाहीत, तर इथं आपण ऑलरेडी कुंकुवाने स्वस्तिक, श्री, ओम असं सगळं काढून घेतलंय. त्याच्यामुळं गुरुजींनी सांगितलं की हे आपण हळदीनं करू शकतोय, असा काही त्यात गैरसमज नसतोय. सो इकडं मी दरवाजावर हात उठवत होते, तर यांचं म्हणणं होतं की मी एक व्हिडिओ काढतोय तू थांब, मी व्हिडिओ काढतोय तू थांब. त्याच्यामुळं सो मी इकडं बघत होतो आणि फायनली इकडं मी माझे हात उठवलेले आहेत. ॲक्च्युली इथं पण मला खूप म्हणजे असं छान वाटत होतं की
किती म्हटलं तरी लग्नानंतर असं म्हणतात की तुझं घर ते नवऱ्याचं घर, पण असं मला माझ्या आईवडिलांनी कधीच जाणीव करून दिली नाही की अजूनपर्यंत हे तुझं घर नाही आहे. कारण त्याच दिवशी मी मम्मीला म्हणत होतो की मी नाही, तू हात उठव, पण मम्मीचं म्हणणं नाही. मम्मी म्हटली की तू नाही उठवणार तर कोण उठवणार. त्याच्यामुळे थोडंसं तिथं पण इमोशनल झाले, पण मी खूप मनापासून खूप खुश होते. बाकी या पलीकडे मी माझी हॅपीनेस काय वर्ड्समध्ये एक्सप्लेन नाही करू शकत. त्याच्यामुळे सो इकडं काय काय व्यवस्थित छान अशी पूजा पार पडली. आता ही पूजा आहे ना ती संध्याकाळी लगेच काढायची ठरलेली, पण गावाकडून सगळे येणार होते. त्याच्यामुळे आम्ही गुरुजींना रिक्वेस्ट केली की आजचा दिवस असू द्या, आणि त्यांनी पण इतकं छान कोऑपरेट केलं की त्यांनी काही नाही बोलले. ते बोलले की ठीक आहे आपण उद्या काढू, त्यात काही वाद नाही. सो या सगळ्याच्या मागचं तात्पर्य मला इतकं समजलं की शेवटी जे आपल्या नशिबात आहे आणि आपले कष्ट आहेत आणि आपले कर्म आहेत ते कुठेच चुकत नाहीत. आपण जर कुणाचं वाईट नाही केलं ना तर आपल्यासोबत कधीच वाईट नाही होणार. असो तर जास्त इमोशनल व्हायला नको, हे आपण आहे ते सीन एन्जॉय करूयात. त्यानंतर मम्मीने छान अशी देवारात देवपूजा करून घेतली. आता आमच्या आई साहेबांना बघून तुम्ही पण एकदा नमस्कार करा. त्यानंतर मात्र आम्ही सवासणी पण वाढायच्या ठरवलेल्या, कारण आता एवढं सगळं केलं तर आपण सवासणी पण वाढू असं ठरवलं. सो 7 जणी सवासणींना बसलं. आता मम्मीला देवी असल्यामुळे मम्मी कुणाचे पायी नाही धरू शकत, त्याच्यामुळे मी इकडं हळदी कुंकू देऊन सगळ्यांना गजरा दिला. त्यानंतर मात्र मम्मीनं सगळ्यांना म्हणजे अगरबत्ती वगैरे ओवाळली, त्यांना जेवणं वाढलीत. सो ते सगळं झालं. नाहीतर असं म्हणायला नको की सगळं तूच करतेस, मम्मी कुठे आहे. हो मम्मी आहे, बट काही कारणं अशी आहेत की मम्मी कुणाचे पाय नाही धरू शकत किंवा मम्मी कुणाला नमस्कार नाही करू शकत. ते आमच्या इकडची पद्धत आहे. ज्यांना रेणुका असेल ते लोक असं नाही धरत पाय वगैरे, त्याच्यामुळे. आणि महत्त्वाचं म्हणजे सगळं इतकं छान जुळून आलं ना की कुठेच काही अडचणी आल्या नाहीत. तर असो, असा काही होता आमचा पूजेचा दिवस. आता आजच्या दिवस फक्त हा कार्यक्रम होता. उद्याचा दिवस आम्ही जेवणाचा कार्यक्रम ठेवला, कारण सगळं मात्र एकाच दिवशी लोड झालं असतं. तर कसा वाटला आमच्या कार्यक्रमाचा तुम्हाला व्लॉग मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्हाला जर माझे व्लॉग आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच मोठे व्लॉग बघायचे असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.